मुंबईमध्ये आयफोन 17 खरेदीसाठी मोठी झुंबड उडालेली आहे। ॲपल स्टोअर बाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात। वांद्र्यामध्ये पहाटेपासूनच आयफोन प्रेमींनी गर्दी केलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी, मुंबईमध्ये आयफोन 17 खरेदी करण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडालेली आहे। वांद्र्यामधली ही आपण गर्दी पाहतोय। वांद्र्यामध्ये आयफोन स्टोअर आहे आणि तिथे बाहेर पहाटेपासूनच आयफोन प्रेमींनी गर्दी केलेली आहे। प्रो मैक्स ऑरेंज कलर मुझे लेने आया। सुबह रात के 8 बजे से मैं वेट कर रहा था, अभी जाके नंबर मिलने लगा है सुबह में। पिछले टाइम भी वही टाइम लगा था इस बार, पर इस बार मैनेजमेंट बहुत अच्छा है, लोग लाइन वाइज भेज रहे हैं, डिपार्टमेंट वगैरह अच्छा काम कर रहा है। यहाँ पर कैमरे का फर्क है, बैटरी का फर्क है और लुक वाइज में डिफरेंट दिया हुआ इस बार। करीबन कुछ 11 बजे से खड़ा था मैं, अब जाके नंबर आया वो भी 6। अब देखो क्या है, आईफोन आया है 70 प्रो मैक्स, एक्साइटेड है कैसा होगा, क्या कैसा रहेगा कैसा नहीं रहेगा, अब अंदर जाके मालूम पड़ेगा, हाथ में आएगा तो। बस बैटरी है, कलर उसका ऑरेंज है, सबसे बेस्ट खासियत तो यही है कि ऑरेंज कलर है, देखो कुछ नया आएगा और कैमरा भी उसका बहुत अच्छा है। हाँ, 2 दिन से लाइन में लगा हूँ मैं, कल जाके नंबर मिला है तो अभी मेरा टोकन नंबर है 16। आधे घंटे में आईफोन हाथ में आ जाएगा मेरे। काफी एक्साइटेड हूँ 17 प्रो मैक्स सीरीज के लिए। पिछले 3 ईयर से एप्पल एक ही स्टक डिजाइन पे था, इस साल कुछ न्यू एप्पल ने डिजाइन किया है और इसमें A19 प्रो की बायोनिक चिप है, तो गेमिंग वाइज बहुत बेटर एक्सपीरियंस होगा मुझे। और पिछले 6 मंथ से मैं एप्पल के ये कलर का वेट कर रहा था, जब से मुझे अनाउंसमेंट मिला था कि ऑरेंज, ऐसा था कि ऑरेंज कलर निकलेगा इस साल, तो काफी एक्साइटेड हूँ मैं कल रात 3 बजे से रुका हुआ था। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे। ओम सध्या वांद्र्यामध्ये आहे, ॲपल स्टोअरच्या बाहेरच आहे। ओम, आपल्याला आयफोनचे वेडे सर्वच जण आहेत, ते प्रेम आपल्याला सर्वश्रुत आहेच, मात्र यंदाचं हे वैशिष्ट्य आहे आयफोन 17चं, तो म्हणजे नारिंगी रंग आणि त्याबरोबर नवे फीचर सुद्धा आहेत। काय तुम्ही ॲपल प्रेमींशी बोललेला आहात आयफोन खरेदीसाठी? ही जी मोठ्या प्रमाणात मंडळी इकडे आलेली आहेत त्यांच्याशी तुम्ही संवाद साधला असेल, काय नेमकं त्यांनी सांगितलंय? निश्चितच श्वेता, खरं तर आपण आत्तासुद्धा यापूर्वी काही क्षणांपूर्वी ही ज्या ग्राहक आहेत आयफोनचे त्यांच्याशी जी संवाद साधला त्याची काही तुम्ही दृश्य ऐकली असतील। त्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की आम्ही किती तासांपासून या ठिकाणी वाट बघतोय आणि काय पद्धतीचे नवनवीन व्हर्जन्स आहेत किंवा त्यामध्ये नवनवीन गोष्टी कशा पद्धतीनं या नव्या आयफोन 17मध्ये आलेल्या आहेत। मी सध्या BKC मधल्या स्टोअरच्या बाहेर आहे आणि ज्या पद्धतीची गर्दी या ठिकाणी दिसते, आपण दृश्यांमध्ये आतमध्ये पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात एक एक करून 1 बाय 1 सगळ्यांना आतमध्ये सोडलं जाते, कारण ज्या पद्धतीची गर्दी आहे किंवा सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा या ठिकाणी तगडी सुरक्षा लावण्यात आली आहे ॲपल स्टोअरच्या बाहेर। खरं तर सिक्युरिटी असेल किंवा आतमधल्या गोष्टी असतील त्याची बारकाईने काळजी घेतली जाते। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 4 नवे प्रकार आयफोन 17मध्ये देण्यात आलेले आहेत। टेक्नोसॅव्ही जगामध्ये या सगळ्या अपडेटेड व्हर्जन्सची ही अपडेटेड व्हर्जन आपल्याला विकत घेता यावी यासाठी काल रात्रीपासून खऱ्या अर्थानं ॲपल स्टोअरमध्ये ही जी मंडळी त्या मंडळींकडनं ॲपल स्टोअरच्या बाहेर रांगा लावण्यात आलेल्या आहेत। या ठिकाणी जिओचं मॅनेजमेंटसुद्धा त्याच पद्धतीनं केलं जाते। जी गर्दी आहे एक एक करून सगळ्यांना आतमध्ये सोडलं जाते। मुख्यत्वे आयफोनकडनं दरवर्षी एक नवा त्यांचं जे मॉडेल आहे ते दरवर्षी लॉन्च केलं जातं। अवघ्या काही दिवसांपूर्वी, आठवड्यांपूर्वी 17 हे जे नवीन मॉडेल आहे ते लॉन्च करण्यात आलं होतं आणि आज खऱ्या अर्थानं ते मॉडेल मुंबईमध्ये किंवा भारतामध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे। आज खऱ्या अर्थाने हे सुरुवात झाल्याच्या नंतर ज्या पद्धतीची गर्दी आपल्याला पाहायला मिळते त्यातून आयफोन प्रेमींमध्ये ही असलेली क्रेज या निमित्तानं पाहायला मिळते। त्यामुळे अनेकांचा खरं तर एक अपेक्षा आहे की ती आयफोन आज आपल्याला मिळावा। त्या पद्धतीनं रात्रीपासून ज्या रांगा लागल्यात त्यातून आता एक एक करून सगळ्यांना आयफोनची विक्री केली जाते। अगदी धन्यवाद ओम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।